हॅलो स्टुडंट्स, आज आपण शिकणार आहोत सेकंड स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 2 कंपेअरिंग नंबर्स. कंपेअरिंग टू नंबर्स. कंपेअरिंग म्हणजे तुलना करणे, दोन अंकांची तुलना करणे. सर्कल द स्मॉलर नंबर इन ईच बॉक्स. इथे आपल्याला काही बॉक्सेस दिलेले आहेत, त्यामध्ये जो स्मॉलर नंबर असेल, स्मॉलर म्हणजे लहान अंक, त्याला सर्कल करायचे आहे. 3 आणि 8मध्ये स्मॉलर नंबर आहे 3, म्हणून 3ला सर्कल केले. 1 आणि 9मध्ये 1 इज स्मॉल. 2, 20मध्ये 2 इज स्मॉल. सर्कल द बिगर नंबर इन ईच बॉक्स. आता बिगर नंबरला सर्कल करायचे आहे. बिगर म्हणजे मोठा अंक. 4 आणि 7मध्ये 7 इज बिगर. 2 आणि 7मध्ये 7 इज बिगर. 8 आणि 9मध्ये 9 इज बिगर. द सिम्बॉल फॉर स्मॉलर दॅन अँड ग्रेटर दॅन. आता आपण पाहणार आहोत की स्मॉलर दॅन आणि ग्रेटर दॅनसाठी कुठले चिन्ह वापरले जातात. द सिम्बॉल्स स्टँड्स फॉर स्मॉलर दॅन. हा जो सिम्बॉल आहे तो स्मॉलर दॅनसाठी वापरला जातो. अँड धिस सिम्बॉल स्टँड्स फॉर ग्रेटर दॅन. हा सिम्बॉल ग्रेटर दॅनसाठी वापरला जातो. फ्रॉम द एक्झाम्पल्स बिलो वी शॅल सी हाऊ दे आर यूज. खालील उदाहरणावरून आपण पाहणार आहोत की त्यांचा उपयोग कसा केला जातो. आता इथे दिलेले आहेत 3 लेस दॅन 7, म्हणजेच 3 स्मॉलर दॅन 7. 3 हा 7पेक्षा लहान आहे, म्हणून 3 इज लेस दॅन 7. तसेच 7 हा 3पेक्षा मोठा आहे असेही आपण लिहू शकतो, म्हणून 7 इज ग्रेटर दॅन 3. 7 इज ग्रेटर दॅन 3. नेक्स्ट 1 इज लेस दॅन 9. 1 is less than 9. 9 is greater than 1. 9 is greater than 1. आपण दोन्ही प्रकारे लिहू शकतो. 20 is greater than 2. 20 हा 2पेक्षा मोठा आहे. 2 is less than 20. 2 हा 20पेक्षा लहान आहे. If we take any 2-digit numbers, how would we decide which one is the greatest number? आता 2 अंकी संख्यांमध्ये 2-digit नंबर म्हणजे 2 अंकी संख्यांमध्ये आपण लहान मोठेपणा कसा ठरवायचा ते पाहूया. The number with the greater tens digit is the greater number. Let's take 37 and 52. There are 3 tens in 37. आपण 2 नंबर घेतलेले आहेत 37 आणि 52. 37मध्ये 3 हा टेन्स प्लेसच्या ठिकाणी आहे आणि 52मध्ये 5 टेन्स आहे. मग 3 मोठा का 5 मोठा? 5 मोठा, बरोबर. म्हणून 37 आणि 52मध्ये 52 ही संख्या मोठी आहे. Therefore 52 is greater than 37. आणि यालाच आपण अशा प्रकारे लिहू शकतो 37 इज ग्रेटर दॅन 52. जर आपल्याला 2 अंकी संख्या दिलेल्या असतील तर त्यातील दशक स्थानच्या अंकावरून आपण त्या संख्यांचा लहान मोठेपणा ठरवू शकतो. द नंबर विथ द ग्रेटर टेन्स डिजिट इज द ग्रेटर नंबर. ज्या संख्येमधील दशक स्थानची संख्या मोठी असेल ती संख्या मोठी असते. Rama said, "Quite right. When we count numbers on a measuring tape, 37 comes first and 52 comes later. The number that comes later is bigger. If both the numbers have the same digit in tens place, how do we decide?" रमा म्हणते की when we count numbers on a measuring tape, आपण जो मेजरिंग टेप असतो त्यावरील नंबर्स काउंट केले तर त्यामध्ये 37 आधी येतो आणि त्यानंतर 52 येतो. द नंबर दॅट कम्स लेटर इज बिगर. जो नंबर नंतर येतो तो नंबर मोठा असतो. इफ बोथ द नंबर्स हॅव द सेम डिजिट इन टेन्स प्लेस. जर दोन्ही संख्यामधील दोन्ही संख्यामधील दशक स्थानचे अंक सारखे असतील तर आपण लहान मोठेपणा कसा ठरवायचा. If the tens are equal, the digit in unit place will help.
जर टेन्स प्लेसला सारख्याच संख्या असतील तर युनिट प्लेसच्या अंकावरून त्या संख्यांचा लहान मोठेपणा ठरवता येतो. यश, लेट्स टेक 72 अँड 78. आता आपण दोन संख्या घेऊ 72 आणि 78. यामध्ये या दोन्ही संख्यांचा टेन्स सारखा आहे. याचाही टेन्स 7 आहे आणि याचाही टेन्स 7 आहे. परंतु युनिट प्लेसला याच्या युनिट प्लेसला 2 आहे आणि याच्या युनिट प्लेसला 8 आहे, म्हणून ही संख्या मोठी आहे. सो 72 इज लेस दॅन 78. 72 हा 78 पेक्षा लहान आहे. लेट अस एक्सपांड नंबर्स अँड व्हेरीफाय द रूल्स फॉर कम्पेअरिंग नंबर्स. आता आपण अंकांची फोड करून पाहूया आणि त्यांची तुलना करूया. 43 अँड 28. 43 आपण असेही लिहू शकतो 40 + 3 आणि 28 आपण असे लिहू शकतो 20 + 8. इन दिस नंबर 43 द टेन्स प्लेस डिजिट इज 4. 43मध्ये टेन्स काय आहे तर 4. while 2 is in the tens place digit in the number 28 आणि याचा टेन्स काय आहे 2. याचा टेन्स आहे 4, याचा टेन्स आहे 2. मग दोघांपैकी कोणाचा टेन्स मोठा आहे याचा, म्हणून 43 हा 28 पेक्षा मोठा आहे. सो 43 इज ग्रेटर दॅन 28. नेक्स्ट 31 अँड 33. इन बोथ द नंबर्स द टेन्स प्लेस डिजिट इज 3. या दोघांमध्ये जो दशक स्थानचा अंक आहे तो 3च आहे, बरोबर. मग आपण यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा. द टेन्स डिजिट्स आर इक्वल. हाऊएवर 33 हॅज 3 इन द युनिट प्लेस. 33च्या युनिट प्लेसला 3 आहे आणि 31च्या युनिट प्लेसला 1 आहे. मग 3 हा 1पेक्षा मोठा आहे, म्हणून 31 इज लेस दॅन 33. हा जो 31 अंक आहे तो 33 पेक्षा लहान आहे. Now compare the numbers in each pair given below and insert the sign smaller than and greater than between the two numbers. 43 and 46. 43 is less than 46. 84 and 86. 84 and 86. Here 84, 86 मध्ये 84 is less than 86. 67, 58. 67 is greater than 57. 30, 50. 30 is less than 50. 13, 9. 13 is greater than 9. 23, 32. 23